नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 30 मे 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण 30 मे 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी बघूया। 1. मिस USA अवॉर्ड 2023 कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सवाना गोकविच। मित्रांनो, मिस USA अवॉर्ड 2023 हा 2024 मध्ये प्रदान करण्यात येणार आहे, तो सवाना गोकविच यांना देण्यात येणार आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। कोणत्या राज्याच्या सरकारने गुटखा व पान मसाला यांवर बंदी घातलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, तेलंगणा। मित्रांनो, आता तेलंगणा राज्य सरकारने गुटखा व पान मसाला यांवर बंदी घातलेली आहे। मित्रांनो, या तेलंगणा राज्य सरकारने गुटखा व पान मसाल्यांवर 1 वर्ष बंदीही घालण्यात आलेली आहे। मित्रांनो, तेलंगणाचा उल्लेख झाला तर आपण तेलंगणाविषयी देखील थोडक्यात माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, तेलंगणाचे एकूण क्षेत्रफळ आहे 1,14,840 चौरस किमी एवढे। तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद, तर सर्वात मोठे शहर देखील आहे हैदराबाद। तेलंगणाची स्थापना ही 2 जून 2014 रोजी झालेली असून सध्या एकूण जिल्ह्यांची संख्या 10 आहे आणि मुख्यमंत्री आहे रेवंत रेड्डी, तर राज्यपाल आहेत तिमिलीसाई सौंदरराजन। मित्रांनो, आपण तेलंगणाचा उल्लेख झालेलाच आहे, तर तेथील राष्ट्रीय उद्यान देखील बघून घेऊया। KBR राष्ट्रीय उद्यान, अमराबाद टायगर रिझर्व, नागार्जुन सागर श्रीशैलम टायगर रिझर्व, पाखल वन्यजीव अभयारण्य आणि कवल वन्यजीव अभयारण्य हे सर्व राष्ट्रीय उद्यान तेलंगणा या राज्यात आहे। ही सर्व तेलंगणाविषयी माहिती लक्षात असू द्या। चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। युनोच्या मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर 2023 पुरस्काराने कोणत्या भारतीयाला सन्मानित करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, राधिका सेन। मित्रांनो, युनोच्या मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर अवॉर्ड जाहीर होणाऱ्या राधिका सेन या दुसऱ्या भारतीय व्यक्ती ठरलेल्या आहे। तर मित्रांनो, या राधिका सेन या हिमाचल प्रदेश राज्याशी संबंधित आहे। हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। स्टाफ सिलेक्शन कमिशन, तर आज आपण SSCच्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, राकेश रंजन। मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या आता चेअरमनपदी राकेश रंजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मित्रांनो, हे राकेश रंजन मणिपूर कॅडेटचे 1992 बॅचचे IAS अधिकारी आहे। हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। कोणत्या देशाच्या अवकाश संस्थेकडून प्री फायर सॅटेलाइट लॉन्च करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अमेरिका। मित्रांनो, अमेरिका देशाच्या अवकाश संस्थेकडून प्री फायर सॅटेलाइट लॉन्च करण्यात आलेले आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया। गेल इंडिया लिमिटेडचा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मध्य प्रदेश। मित्रांनो, गेल इंडियाचा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट हा मध्य प्रदेश राज्यात सुरू करण्यात आलेला आहे। मित्रांनो, गेल इंडिया लिमिटेडने मध्य प्रदेश राज्यात 10 मेगावॅटचा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट सुरू केलेला आहे। हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या। परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो। मित्रांनो, मध्य प्रदेश राज्याचा उल्लेख झाला तर आपण मध्य प्रदेशविषयी देखील थोडक्यात माहिती जाणून घेऊया। मध्य प्रदेशचे एकूण क्षेत्रफळ आहे 3,08,144 चौरस किमी एवढे। राजधानी आहे भोपाळ, तर मध्य प्रदेशची स्थापना ही 1 नोव्हेंबर 1956 रोजी झालेली आहे। तर सध्या जिल्ह्यांची संख्या ही 50 आहे। सध्याचे मुख्यमंत्री आहे मोहन यादव, तर राज्यपाल आहे श्री मंगूबाई छगनबाई पटेल।
मित्रांनो, राष्ट्रीय उद्यान देखील आपण मध्य प्रदेशमध्ये जाणून घेऊया. बांधवगड राष्ट्रीय उद्यान, मांडला प्लांट जीवाश्मय राष्ट्रीय उद्यान, कान्हा राष्ट्रीय उद्यान, माधव नॅशनल पार्क, पन्ना राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, संजय नॅशनल पार्क, सातपुडा राष्ट्रीय उद्यान आणि व्हॅन विहार राष्ट्रीय उद्यान हे सर्व राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या राज्यात आहे. ही सर्व माहिती मध्य प्रदेशविषयी लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. लोकपाल सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, प्रदीप कुमार त्रिपाठी. मित्रांनो, लोकपाल सचिवपदी आता प्रदीप कुमार त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. जागतिक भूक दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 28 मे. मित्रांनो, जागतिक भूक दिन आपण 28 मे या दिवशी साजरा करीत असतो. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. संयुक्त राष्ट्र शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिन कधी साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 29 मे. संयुक्त राष्ट्र शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिन हा 29 मे या दिवशी साजरा करण्यात येतो. मित्रांनो, संयुक्त राष्ट्र शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिवसाची 2024ची थीम होती फिट फॉर द फ्युचर, बिल्डिंग बेटर टुगेदर. मित्रांनो, या संयुक्त राष्ट्र सैनिकांच्या आंतरराष्ट्रीय दिवसाचे 2024चे हे 76वे वर्ष होते. हा देखील महत्त्वाचे 2 पॉईंट आहे, लक्षात असू द्या. मित्रांनो, परीक्षेच्या संदर्भाने तारीख देखील महत्त्वाची आहे आणि त्या दिवसाची थीम देखील महत्त्वाची आहे. हे दोन्ही पॉईंट लक्षात असू द्या. मित्रांनो, दिनविशेषावर प्रश्न आला तर आपण मे महिन्याचे देखील दिनविशेष जाणून घेऊया. तर आपण मे महिन्यातील सर्व दिनविशेष एक एक करून या स्लाइडमध्ये कव्हर करूया. 1 मेला असतो आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र गुजरात राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मेला असतो जागतिक दमा दिवस आणि मे महिन्याचा पहिला मंगळवार हा दिवस आपण जागतिक दमा दिवस साजरा करीत असतो. 3 मेला असतो जागतिक पत्रकार स्वातंत्र्यता दिवस. तर 4 मेला असतो कोळसा खाण कामगार दिवस. 7 मेला असतो जागतिक ॲथलेटिक दिवस. तर 8 मेला असतो जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मेला असतो राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. तर 12 मेला असतो आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. तर 14 मेला असतो जागतिक स्थलांतरित दिवस. 15 मेला असतो कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 17 मेला असतो जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस. तर 18 मेला असतो जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. तर 20 मेला असतो सशस्त्र सेना दिन, तो आपण मे महिन्याचा 3रा शनिवारी साजरा करत असतो. 21 मेला असतो दहशतवाद विरोधी दिवस. तर 22 मेला असतो जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. तर 31 मेला असतो तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. हे सर्व आपण बघितलेले मे महिन्याचे दिनविशेष तुम्ही लक्षात असू द्या आणि आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. जगातील मोठ्या मालवाहू जहाजांमध्ये गणना होणारे MSC ANA हे जहाज कोणत्या राज्याच्या मुद्रा बंदरात दाखल झालेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, गुजरात. मित्रांनो, जगातील मोठ्या मालवाहू जहाजांमध्ये गणना होणारे MSC ANA हे जहाज गुजरात या राज्यातील मुंद्रा बंदरावर दाखल झालेले आहे. मित्रांनो, गुजरात राज्यातील मुंद्रा बंदरात दाखल झालेले जगातील मोठे मालवाहू जहाज MSC ANA ची लांबी आहे 399.98 मीटर. ही जहाजाची लांबी लक्षात असू द्या, परीक्षेच्या संदर्भाने महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, आपण गुजरात राज्याचा उल्लेख झाला तर गुजरात राज्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर गुजरातचे एकूण क्षेत्रफळ आहे 1,96,024 चौरस किमी एवढे. गुजरातची राजधानी आहे गांधीनगर. तर सर्वात मोठे शहर आहे अहमदाबाद. गुजरातची स्थापना ही 1 मे 1960 रोजी झालेली आहे. याच दिवशी आपल्या महाराष्ट्राची स्थापना देखील झालेली होती. तर सध्या गुजरातमध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या ही 33 आहे. तर जिल्ह्यांमधील सर्वात मोठा जिल्हा हा कच्छ आहे. तर सर्वात छोटा जिल्हा हा डांग आहे.
गुजरातची राज्यभाषा ही गुजराती आहे. तर सध्याचे मुख्यमंत्री आहे भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आहे आचार्य देवव्रत. मित्रांनो, आपण प्रमुख पर्यटन स्थळे देखील गुजरातचे जाणून घेऊया. गीर अभयारण्य हे आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध आहे. तर गिरनार पर्वत श्री दत्ताचे देवस्थान आहे. मित्रांनो, मोढेराचे सूर्य मंदिर अतिशय दुर्मिळ मंदिर आहे. तर राणीची बाव ही देखील गुजरात या राज्यात आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा हा देखील गुजरात या राज्यात आहे. मित्रांनो, सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा हा नर्मदा धरणावरील साधू बेटावर उभारण्यात आलेला आहे. या पुतळ्याची उंची 182 मीटर असून जगातील मोठा पुतळा आहे. याचे रचनाकार राम सुतार आहे. मित्रांनो, बांधकामाची सुरुवात 31 ऑक्टोबर 2014 रोजी झालेली असून पूर्ण झाल्याची तारीख ही 1 नोव्हेंबर 2018 आहे. ही सर्व माहिती गुजरातविषयी लक्षात असू द्या. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग या मराठी करंट अफेअरच्या एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. त्याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.